चर्चा आहे, पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मातोश्री, सिल्वर ओक आणि सागर बंगला ही 3 ठिकाणं आगामी सत्तेची सत्ता केंद्र असतील। सागर बंगल्यावर शुक्रवारपासूनच राजकीय घडामोडींना वेग आलाय। लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीतही जागा वाटपाच्या चर्चेत सागर बंगला केंद्रस्थानी होता। विधानसभा निवडणुकीत भाजपच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्यांनी सागर बंगल्यावरती गर्दी केली आणि आता निकालाआधी सुद्धा सागर बंगला पुन्हा एकदा सत्तेचं केंद्र बनतोय। ते समीकरण जुळवण्यासाठी सागर बंगल्यावर महायुतीचे घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होतीलच आणि त्यात कसं ठरेल की कोणाचे आमदार कसे आलेत, कोणाचे जास्त आलेत, मग त्यानुसार सत्तेचं वाटप कसं होईल, मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा करायचा, राजभवनवर कधी जायचं, हे सगळं सुरू होईल। महायुतीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावरती मोर्चे बांधणीला सुरुवात केली तर महाविकास आघाडीत शरद पवारांचं निवासस्थान सत्तेचं केंद्र असेल। लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं घवघवीत यश मिळवलं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शरद पवार आघाडीवर होते, त्यामुळे निकालानंतर सिल्वर ओकवरनं बऱ्याच घडामोडी घडण्याचा अंदाज व्यक्त होतोय। असे अंदाज आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा परफॉर्मन्स हा काहीसा उजवा ठरू शकतो, तर त्यासाठी तिथे पवारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे सिल्वर ओकवर बहुधा बऱ्याचशा बैठका पार पडतील असंच दिसतंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं घवघवीत यश मिळवलं तर मातोश्री पुन्हा सत्ता स्थापनेसाठीचं केंद्र ठरेल। मातोश्रीवरही अर्थातच ठाकरेंकडे निवडून आलेल्या आमदारांचा ओघ सुरू होईल, परंतु सत्तेची चर्चा करत असताना सत्ता मिळण्याची शक्यता असेल तर मात्र पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाकडेच सर्वांची धाव असेल। निवडणुकीच्या निकालानंतर या 3 सत्ता केंद्रांपैकी कोणतं सत्ता केंद्र राज्यातली सत्ता मिळवण्यात यशस्वी होतं हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।